नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं महाराष्ट्र ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मार्च महिन्याचा 21वा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया आता वेगाने सुरू आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. ज्या महिलांना गेल्या काही दिवसापासून हप्त्याची प्रतीक्षा होती त्यांना आता 1500 रुपये मिळत आहेत. आज सकाळपासून नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातील पात्र महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येण्यास सुरुवात झाली असून महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही सर्व प्रक्रिया डीबीटीच्या माध्यमातून पार पडत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती आणि तांत्रिक कारणामुळे गेल्या काही काळात हप्ता वितरणास थोडा विलंब झाला होता, मात्र तो प्रश्न आता पूर्णपणे मार्गी लागलेला आहे. परभणी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या खात्यावर देखील 1500 रुपये पाठवण्यास सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील महिलांना या आर्थिक निर्णयाचा मोठा आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द आज पूर्ण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वितरण टप्प्याने सुरू असून यामध्ये आज 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. सरकारनं महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट बँक या बँकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये देखील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असून ज्यांनी KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण केले आहे त्यांना हा हप्ता मिळत आहे. सरकारने अटी आणि पात्रतेची कडक तपासणी केली असून त्यांचं उत्पन्न मर्यादित आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध आहे अशाच गरजू महिलांना या प्रक्रियेत स्थान मिळाले आहे. रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आपलं खातं चेक करायचंय, कारण इथल्या जिल्ह्यात देखील 1500 रुपयांचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे. ज्यांच्या घरामध्ये चारचाकी गाडी नाही आणि ज्यांची शेती मर्यादित आहे अशाच गोर गरीब महिलांना आज लाभ दिला जात आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये लाभार्थी महिलांची संख्या जास्त असून तिथे प्रत्येक तासाला एका तालुक्याला पैसे सोडले जात आहेत. डीबीटीचे बटन दाबल्यानंतर आता महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. उत्पन्नाचा 2025चा नवीन दाखला ज्यांनी सादर केला आहे आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे त्यांनाच हा लाभ मिळत आहे. सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात देखील लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने तिथे टप्प्याने पैसे जमा होत आहेत. सर्व्हरवर लोड येऊ नये म्हणून सरकारने नियोजित पद्धतीने काम सुरू केले असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील काही तास वाट पाहावी लागणार आहे, जेणेकरून तांत्रिक अडथळे येणार नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे नाव या यादीत नाही त्यांनी मुळीच काळजी करू नका, कारण हे वितरण अजूनही सुरू आहे. राहिलेल्या पात्र महिलांना पुढील 24 तासात टप्प्याने लाभ दिला जाणार आहे. आज निवडलेल्या या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग होत असून बँकेचे सर्व्हर अद्ययावत ठेवण्याचे आणि तांत्रिक बिघाड टाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाची प्रक्रिया आज वेगाने पार पडत असून ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच हा मार्च महिन्याचा 21व्या हप्त्याचा लाभ मिळत आहे. अमरावती व धाराशिव जिल्ह्यात देखील 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज महिलांना प्राप्त होत आहेत. रेशन कार्डची पडताळणी करूनच सरकारने ही नवीन यादी बँकांना सुपूर्द केली आहे. शेवटी ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असून प्रशासन रात्रंदिवस या योजनेवरती काम करत आहे. जर तुम्हाला आज पैसे प्राप्त झाले नाहीत तर काळजी करू नका. आपल्या बँक खात्याची स्थिती तपासा आणि आधार लिंक असल्याची खात्री करा. जर सर्व प्रक्रिया बरोबर असताना देखील तुम्हाला लाडकीचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता आला नसेल तर कृपया पुढले 24 तास वाट पहा, कारण लाडकीचा 21वा हप्ता टप्प्याने जमा होत आहे. आज जरी तुम्हाला लाडकीचा 21वा हप्ता मिळाला नसेल तर काळजी करू नका. पुढले 24 तासामध्ये तुमच्या खात्यावरती कधी पण 1500 रुपये येऊ शकतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र ऑल टीव्हीला सबस्क्राईब करा.